रबीचं हेक्टरी 10,000 रुपये अनुदान कधी मिळणार? तुम्ही पात्र आहात का? नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत याविषयी आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अनेक व्हिडिओ झाले रब्बी अनुदान, परंतु ते नेमकं खात्यामध्ये कधी पडणार हे आम्हाला सांगा. तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येत्या 10 दिवसाच्या आत जवळपास संपूर्णतः किंवा 75 ते 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जे रबीचं अनुदान आहे हे जमा होणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे रबीचं अनुदान जमा होण्यासाठी किंवा अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आचारसंहितेचा कुठलाही बाधा येणार नाही, अशी दस्तूरखुद्द माहिती मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न होता की याला नेमकं पात्र कोण असणार आहे. तर सरकारनं 282 तालुके बाधित घोषित केले होते. त्यापैकी 253 तालुके हे पूर्णतः बाधित आहेत आणि 29 तालुके हे अंशतः बाधित आहेत. पूर्णतः बाधित तालुक्यातील संपूर्ण शेतकरी येणार आहेत आणि अंशतः बाधित तालुक्यातील जे जे मंडळ घेतले तेच मंडळ त्याच्यामध्ये येणार आहेत. आता याच्याही पेक्षा सोपं सांगायचं म्हणजे काय की ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली त्या शेतकऱ्यांना रबीचं हेक्टरी अनुदान मिळणार आहे. मग रबीचं हेक्टरी अनुदान 10,000 रुपये हेक्टर प्रमाणे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 4 हेक्टर जमीन आहे त्याला 3 हेक्टर पर्यंत मिळेल. म्हणजे 3 हेक्टर पेक्षा जास्त जरी जमीन असली तरी सुद्धा 3 हेक्टर पर्यंतच हे अनुदान मिळणार आहे. ज्याच्याकडे 2 हेक्टर आहे, ज्याच्याकडे 1 हेक्टर आहे त्याला पैकीच्या पैकी मिळणार आहे. 10,000 रुपये हेक्टर प्रमाणे ही रबीचं निविष्ठा खरेदी अनुदान आहे आणि थेट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. याची तरतूद झालेली आहे, याचा शासन निर्णय झालेला आहे. फक्त तो पैसा खात्यामध्ये पडण्यासाठी वेळ लागतो, यंत्रणा आहे. तर त्या माध्यमातून येत्या 10 दिवसाच्या आत 75 ते 80% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी ही आर्थिक मदत किंवा हे अनुदान जमा झालेलं असेल. आणि त्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की बा ज्याला अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली त्यालाच अनुदान मिळणार. तर हे काय आहे की बा सरळ आहे की बा तो बाधित आहे. अतिवृष्टीची नुकसान भरपाई कोणाला मिळते? बाधित शेतकऱ्याला मिळते. मग तो बाधित आहे याचा अर्थ त्याला मिळणारच आहे. परंतु काही शेतकरी बाधित असताना माझ्या शेजाऱ्याला आलंय मला आलं नाही अशी सुद्धा परिस्थिती असू शकते. तर त्या शेतकऱ्यांनी तलाट्याकडे जायचंय. तलाट्याकडे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची यादी असते, ती यादी बघायची. त्या यादीमध्ये तुमचं नाव असेलच आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये असेल तर मग तुमचा प्रॉब्लेम असेल फार्मर आयडीचा. सगळ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून ठेवा. आणि त्याचबरोबर जर समजा तुमची नुकसान भरपाई जमा झाली नसेल तर मग तुम्हाला केवायसी करावं लागेल. जर तुमचं फार्मर आयडी असेल, ॲग्रीस्टॅगच्या माध्यमातून तुम्ही काढलेलं फार्मर आयडी असेल तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या केवायसीची गरज नाही. अशा पद्धतीनं थेट फार्मर आयडीवरनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात आलेली आहे. त्यानंतर काही शेतकरी म्हणत होते की पीक विमा भरलेला असेल तर नसेल तर मुळामध्ये पीक विमा योजना ही वेगळी आहे. हिचा या अतिवृष्टीच्या अनुदानाशी किंवा या रबीच्या अनुदानाशी कुठलाही संबंध नाही. शेतकऱ्यांनी तो विषय डोक्यातून काढून टाकावा. आणि सरळ आणि सोप्या भाषेत परत एकदा सांगतो की ज्या शेतकऱ्याला अतिवृष्टीची नुकसान भरपाई खात्यामध्ये जमा झाली त्या शेतकऱ्याला 100% येत्या 10 ते 15 दिवसामध्ये रबीचं 10,000 रुपये हेक्टर प्रमाणे अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे. अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये सांगा, त्याच्यावर सुद्धा आपण तुम्हाला सोप्या भाषेत व्हिडिओ देऊ. धन्यवाद. शेती माती संस्कृतीसाठी अशाच सोप्या भाषेतील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.